देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागलेली आहे, आपण त्यांचा विरोध केलेला आहे. आता पुढे काय नियोजन काय असतं? विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस सत्तेत माणूस असतो त्यावेळेस सत्तेलाच भांडावं लागत असतं, मग तो कोणी पण असू द्या. आम्ही त्यांना विरोध केलाय म्हणजे काय सत्तेत ते होते म्हणून केला. ते जर सत्तेतच नसते तर विरोध करण्याचा काही प्रश्नच येत नाही. एक ती नियतीचीच म्हण आहे की जो सत्तेत आहे त्यालाच भांडावं लागत असतं आणि सत्तेतच नाही भांडून काय करायचं. त्यामुळं देणारे ते होते, त्यामुळे त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा. धनगर समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा. मग काही समाज असेल, तुम्ही महादेव कोळी समाज असेल, राजपूत समाज असेल, लिंगायत समाज असेल, बंजारा समाज असेल, यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे. नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा. कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आणि त्यांना गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहेत. हे बघा, वैचारिक मतभेद वेगळे, राजकारणाचे मतभेद वेगळे, परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत, हे विषय वेगळा आहे. त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही, कोणी पण बसू दे. पाटील, तुमची आता उपोषणाची तारीख काय असणार? सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आपण डिक्लेअर करणार आहे सामूहिक आमरण उपोषणाची. आंतरवालीत हे फायनल आहे, 100% आंतरवालीत होणार. पण आता त्याचं सांगता येत नाही. बहुतेक मुंबईतही आमरण उपोषण होऊ शकतं, कारण बऱ्याच पोरांचं असं म्हणणं होतं आणि बहुतांशी कोट्यावधी मराठा समाजाचं असं म्हणणं होतं जरा आली कुणच आलोत म्हणजे मागच्या वेळेस आपण थोडं पुढं जायचं होतं. पुढे जाऊ आता, आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे. पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल. पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार. ते असं पुन्हा देशाने बघितलं नसेल. सोडणार नाही कोणाला मी आरक्षण घेतल्याशिवाय. जिथे मराठा समाजाचं तुमच्या नेतृत्वात उपोषण होईल तिथे आम्ही उपोषण करू असं ओबीसी नेते म्हणताना दिसत आहेत. आता अधिकार हे बघा, ते आपण कधीच भांडत नाही तसलं. ज्याला त्याला अधिकार. मी आज म्हणलो हे शब्द पूर्वीपासून सांगतो, मी प्रत्येकाला अधिकार आहे. कोणी उपोषण करू शकतो, मागणी करू शकतो, काय अडचण नाही. आणि आम्ही कधीच ओबीसी बांधवांना किंवा त्या समाजाला विरोधक मानलेला नाही, कधीच नाही. माझ्या तोंडातून आतापर्यंत ओबीसींना सामान्य एक वाईट शब्द गेले. नेते सोडित नाही मी आणि सोडणार बी नाही, कारण हे कोणाचेच नसते, त्यांचे नाही आमचे नाही. आणि आता जे स्वतःला ओबीसीचे नेते समजतायत ना, त्यांना तर पक्क ओळखला आता ओबीसीने हे कशासाठी होते आणि काय मागणी केली आणि काय मागते. हे गोरगरिबाचे लेकरं सुधारावं याच्यासाठी नाही, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि आम्हाला विरोध काय 2-3 नेत्याचा आहे, 2-3 नेते तेवढेच. समाजाचा नाही ना, धनगर समाजाचा आम्हाला विरोध आहे. समाज म्हणलो आम्ही ना, आम्हाला छोट्या म्हणजे गोरगरीब सामान्य माळी समाजाचा आहे ना, मला 18 पगड जातींचा आहे ना, 12 बलुतेदारांचा आहे ना, ओबीसीचा आहे. हे थोडेफार नेते ते असतात. आमचे आहेत ना 2-4, त्यांना काय नाव ठेवा. आज लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे मराठ्याच्या लोकांना. गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे. पण आमचे 5-7 जण असे ते आम्हालाच विरोध करतात. त्यांना आयुष्यात काय करता आलं नाही, समाजासाठी मी करतो. मी समाजाला आरक्षण देण्यात आणि लढा यशस्वी करण्यात सक्षम झालो. आणि मी काय खपाना भाऊ, त्यांना खपत नाही, पचत नाही, मायाच मागा लागलेत. बरं आमचेच, अरे आपल्या लेकराला मागू लागा यार, बोलू लागा. मग तुमचं काय असेल तर नंतर 2 कानाखाली ठेवून द्या. नंतर हे आरक्षण 100% मराठ्याला मिळाल्यावर बोलून घेऊन 2 कानाखाली लावा, चालतं ते. आता ती वेळ आहे का? आज समाज स्वतःचे लेकरं मोठे होत म्हणून झुंजतोय. रिअल सांगतो दादा, हे मी पोटतडकीन शब्द सांगतो. आज मराठा समाज गाव खेड्यातला असा झुंजतोय भयानक की खूप ताकदीनं संघर्ष करतो आणि त्याची कशात बी तयारी. काल आम्ही तुळजापूर पंढरपूरला दर्शनाला गेलो होतो, ताकदीनं गोरगरीब बाहेर निघाला होता काल. आणि सांगितलं पण नव्हता आधी या म्हणून. अचानक 2 दिवस अगोदर दर्शन ठरलं आणि लोक आले. म्हणजे त्याचा अर्थ मला सांगायचा की लोक खूप पोट तिडकीनं संघर्ष करतात माझे गोरगरीब मराठी, आपले लेकरं मोठे व्हावेत. जे 4-5 जण आमच्यात बोलणार आहेत ना, त्यांना कमीत कमी हे तरी कळायला पाहिजे की जाऊ दे यार, आपण गोरगरीब लेकरं मोठे होते आरक्षण मिळू. उभ्या आयुष्यात आपल्याला नाही करता आलं काही, आडो पाडण्यापेक्षा आपण लढू लागू, नसल लढायचं तर घरात बसू. पण ते भयाच मागा लागत येत, कोणाला उठी देत आणि माझ्या मागं लावायला लावतात. पण माझ्यावर का परिणाम होणार नाही ते माझ्या गोरगरिबाचा माझ्यावर विश्वास आहे. आणि मी गरिबासाठी लढणार. तुम्हाला काय ते काय करायचे करा, आंदोलन संपल्यावर बघू. बघणार आहे, सोडणार नाही तुम्हाला.